महायुती समन्वय समितीच्या बैठकीत विधिमंडळ समित्यांच्या वाटपाचा फॉर्म्युला ठरला। भाजपला 11, शिंदेच्या शिवसेनेला 7 तर राष्ट्रवादीला 4 समित्या मिळणार। आज धाराशिव जिल्हा बंदची हाक। संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ बंद। धनंजय मुंडे यांना आरोपी करण्याची आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या अजित पवारांच्याही राजीनाम्याची मागणी। धनंजय मुंडे मुंगीही मारू शकत नाहीत। धनंजय मुंडेंचं जन्मगाव असलेल्या नाथवा येथील ग्रामस्थांनी मत व्यक्त केलं। मराठवाड्याच्या नेतृत्वाचे पाय खेचण्याचा प्रयत्न असल्याचाही ग्रामस्थांचा आरोप। शासनाची फसवणूक करून सदनिका लाटल्याच्या प्रकरणी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती मिळणार की कनिष्ठ न्यायालयाची शिक्षा कायम राहणार याकडे लक्ष। धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर आता विरोधकांकडून माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी। विरोधक कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी आक्रमक होण्याची शक्यता। राजीनामा देणार नसाल तर मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी लागेल। देवेंद्र फडणवीसांनी धनंजय मुंडेंना तंबी दिल्याची माहिती। राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा स्वीकारला। मुख्यमंत्री फडणवीसांनी शिफारस केली होती। मुंडेंच्या राजीनाम्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी थेट माध्यमांना दिली। राजीनाम्याची माहिती सभागृहात देणं अपेक्षित होतं, त्यामुळे आम्ही त्यांच्यावरती हक्कभंग आणणार। नाना पटोलेंची प्रतिक्रिया। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचं खरं कारण काय? नैतिकता की आजारपण? उद्धव ठाकरेंचा सवाल। धनंजय मुंडेंचा राजीनामा केवळ फार्स, त्यांना पुन्हा मंत्रिपद दिलं जाईल। काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री फडणवीसांनी सुद्धा राजीनामा द्यावा, प्रणिती शिंदेंची मागणी। धनंजय मुंडेंनी आजारपणाचं कारण देत राजीनामा दिला, ही कसली प्रवृत्ती? बच्चू कडूंचा संतप्त सवाल। तर सरकार अशा प्रवृत्तींना खतपाणी घालतंय, कडूंचा आरोप। विधानसभा विरोधी पक्षनेतेपद, ठाकरेंची शिवसेना आणि आम्हाला 2.5 वर्ष मिळावं, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची मागणी। तर विधान परिषद विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेस आग्रही, सूत्रांची माहिती। विधानसभा विरोधी पक्षनेतेपदासाठी भास्कर जाधवांच्या नावाचं पत्र उद्धव ठाकरेंकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना सुपूर्द। भाजप आमदार सुरेश धस यांनी गळाभेट घेत भास्कर जाधवांचं अभिनंदन केलं। विधानसभा विरोधी पक्षनेतेपदासाठी पत्र दिल्यानंतर शुभेच्छा दिल्या। विरोधी पक्षनेतेपदासाठी 2.5 वर्षांचा कोणताही फॉर्म्युला नाही, उद्धव ठाकरेंकडून स्पष्ट। औरंगजेबाबद्दलचं वक्तव्य अबू आझमींनी मागे घेतलं। वक्तव्याची मोडतोड करून दाखवण्यात आली। इतिहासकारांनी औरंगजेबाबाबत जे लिहिलं तेच बोलून दाखवल्याचं अबू आझमींचं स्पष्टीकरण। ज्यांना औरंगजेबाबद्दल प्रेम आहे त्यांनी स्वतःच्या घरात औरंगजेबाची कबर बांधावी। नवनीत राणांची अबू आझमींवर टीका। संभाजी महाराजांवर क्रूर अत्याचार करणाऱ्या औरंगजेबाची कबर संभाजीनगरमधून उखडून टाकली पाहिजे, असंही वक्तव्य केलं। अबू आझमींवरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी केली असून उद्याही हा मुद्दा लावून धरणार, संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। अबू आझमी यांनी औरंगजेबाविषयी केलेलं वक्तव्य कोट्यवधीची प्रॉपर्टी वाचवण्यासाठी केलंय। भारतीय जनता पार्टी संकटात असताना तिला वाचवण्यासाठी अबू आझमी यांनी वक्तव्य केल्याची इम्तियाज जलील यांची टीका। क्रौर्याचे फोटो माध्यमांसमोर आल्यानंतर सरकारनं धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला। याआधी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी फोटो पाहिले नव्हते का? इम्तियाज जलील यांचा संतप्त सवाल। आज विधानसभेमध्ये अबू आझमींवर कारवाईसाठी सत्ताधारी आक्रमक होण्याची शक्यता। अबू आझमींनी माफी देखील मागितली। अकोल्यामध्ये समाजवादी पक्षाचे महानगराध्यक्ष आणि ठाकरेंच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची। ठाकरेंच्या शिवसेनेनं अबू आझमीं विरोधात केलेल्या चिखलफेक आंदोलनातला प्रकार। यावेळी समाजवादी पक्षाकडून अबू आझमी जिंदाबादच्या घोषणा। उद्या फडणवीस कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर। यावेळी प्रशांत कोरटकरनं दिलेल्या धमकी प्रकरणी मुख्यमंत्र्यांसमोर आंदोलन करण्याचा शिवप्रेमी आणि इंडिया आघाडीचा इशारा। कोरटकरसह केशव वैद्य यांच्यावरही कारवाईची मागणी। गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला अंधेरी पीएमजीपी वसाहतीचा पुनर्विकास म्हाडा करणार, त्यासाठी लवकरच सरकारकडे प्रस्ताव पाठवला जाणार, त्यामुळे 984 रहिवाशांना दिलासा। एसटीच्या ताफ्यामध्ये येत्या 9 ते 10 महिन्यांमध्ये नवीन 2650 लाल परी दाखल होणार। प्रवाशांची गैरसोय दूर करण्याचा प्रयत्न, टप्प्याटप्प्याने गाड्या प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार।
पत्नीला अंधारात ठेवून पतीनं गुपचूप दुसरं लग्न केलं. संतापलेल्या पत्नीनं पतीसह दुसऱ्या बायकोची धुलाई केली. अकोला जिल्ह्यातल्या बार्शीटाकळी तालुक्यातली घटना. अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात काल मध्यरात्री कपड्याच्या दुकानाला आग. आगीमध्ये लाखो रुपयांचे कपडे जळून खाक. आगीचं कारण मात्र अस्पष्ट. धाराशिवमधील ढोकी गावात कावळ्यापाठोपाठ कोंबड्यांनाही बर्ड फ्लू. भोपाळ इथल्या प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यात आलेले कोंबड्यांचे अहवाल पॉझिटिव्ह. 10 किलोमीटरचा परिसर अलर्ट झोन म्हणून घोषित. बीएमसीच्या ज्युनियर सिव्हिल इंजिनियर 9 मार्चची ऑनलाईन परीक्षा पुढे ढकलली. परीक्षा अंदाजे 15 दिवसाच्या आत घेण्याचं फेरनियोजन. पुणे महानगरपालिकेचा 12,618 कोटींचा अर्थसंकल्प सादर. अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ नाही. महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी 2025 आणि 2026 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला. शिंदेंच्या शिवसेनेनं आनंद दिघे यांचा अपमान केलाय. ठाकरेंच्या शिवसेनेच्या महिला आघाडीची शिंदेंच्या सेनेवर टीका. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरेंकडून सगळ्या आमदारांना छावा सिनेमा पाहण्याचं निमंत्रण दिलंय. नरिमन पॉइंटमधील आयनॉक्स या ठिकाणी विशेष शोचं आयोजन. नवी मुंबई विमानतळाच्या कामासाठी केलेलं भूसंपादन हायकोर्टाकडून रद्द. विमानतळाच्या वॉटर ड्रेनेज सिस्टीमकरता पनवेल येथील वहाळ गावातील शेतकऱ्यांना हायकोर्टाचा दिलासा. कोकणात शिमगोत्सवानिमित्त काही गावांमध्ये पालखी सजवणं आणि देवाला रूप लावण्यास सुरुवात. मिरजोळे गावामध्ये पारंपरिक पद्धतीनं देवाला रूपं लावली जात आहेत. महिनाभर उत्सव सुरू राहणार. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अमरावतीमध्ये काँग्रेसचं धरणं आंदोलन. काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर, खासदार बळवंत वानखेडे आंदोलनात सहभागी. आश्वासन देऊनही शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नसल्याचा काँग्रेसचा आरोप. नाशिकच्या चांदवडमध्ये काँग्रेसचं धरणं आंदोलन. केंद्र सरकारनं कांद्यावरील 20% निर्यात शुल्क रद्द करावं. घोषणा केल्याप्रमाणे शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी यासह विविध मागण्यांसाठी काँग्रेसचं आंदोलन. बुद्धगया येथील महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात द्या या मागणीसाठी बौद्ध बांधवांनी भंडाऱ्यामध्ये विराट मोर्चा काढला. शास्त्री चौकीतून जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्चाचं त्रिमूर्ती चौकामध्ये सभेत रूपांतर झालं. गडचिरोली शहरालगत रानटी हत्तींच्या कळपाचा वावर. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. गेल्या काही दिवसांपासून पिकांची मोठ्या प्रमाणात हत्तींकडून नासाडी सुरू. गडचिरोली पोलीस दलाला फिकी स्मार्ट पोलिसिंग पुरस्कार. प्रोजेक्ट उडान उपक्रमाची दखल घेत दिल्लीच्या भारतीय वाणिज्य व उद्योग महासंघानं पुरस्कार दिला. विठाबाई नारायणगावकरांच्या कन्या ज्येष्ठ लावणी सम्राज्ञी संध्या माने सोलापूरकर यांचं निधन. वयाच्या 70व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. डहाणूच्या उरसेसाय भागामध्ये जंगलाला भीषण आग. शिकारीसाठी लावण्यात आलेल्या आगीचं वणव्यात रूपांतर. आगीत मोठ्या प्रमाणावर वनसंपत्ती जळून खाक. नाशिकच्या साईनाथ नगर भागातील फर्निचर दुकानाला भीषण आग. लाखो रुपयांचं साहित्य जळून खाक. भीषण आग लागल्यानं परिसरात बघ्यांची मोठी गर्दी. नाशिक जिल्हा रुग्णालयातल्या आवारात एकाला मारहाण. मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. नांदेडमध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू. दोघेही माहूर तालुक्यातील पानोळा गावचे रहिवासी. विदर्भातील पांगरी इथं देवदर्शन करून गावी येत असताना असोली गावाजवळ हा अपघात झाला. दोघेही सख्खे मेहुणे होते. मुंबईच्या वरळी सिलिंगवरती भरधाव वेगात गाडी चालवल्यानं 24 वर्षीय मुलावर गुन्हा दाखल. अपघाताला कारणीभूत ठरल्याप्रकरणी वरळी पोलिसांनी कारवाई केली. अपघातामध्ये जीवितहानी नाही, गाडीचं मात्र नुकसान. रायगड इथल्या ताम्हिणी घाटात कार आणि एसटी बसचा भीषण अपघात. दोघांचा मृत्यू तर 3 जण जखमी. कार चालकाचा वाहनावरचा ताबा सुटल्यानं हा अपघात झाल्याची माहिती. अमरावतीमध्ये 26 वर्षीय तरुणाची हत्या. मृत ऋषिकेशच्या डोक्यावर गंभीर घाव. हात जळलेल्या अवस्थेत आणि दुचाकी आढळली. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू. सिंधुदुर्गात शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी भारतीय किसान संघाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचीही मागणी केली. श्रीरामपूर शहरातील दाट लोकवस्ती असलेल्या मोरगे वस्ती परिसरात रात्री अवघ्या 42 मिनिटात 5 ठिकाणी घरफोडी. लाखोंचा ऐवज लंपास. पोलीस सुरक्षा वाढवण्याची नागरिकांची मागणी. आळंदीच्या देऊफाटा परिसरातील खासगी वारकरी शिक्षण संस्थेमध्ये 15 वर्षीय मुलाचा विनयभंग. मुलाकडे संगीत विषय शिकवणाऱ्या शिक्षकानं शरीर सुखाची मागणी केली. विद्यार्थ्यांनी दिघी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. अकोला शहरातील मुख्य बाजारपेठेमध्ये पहाटेच्या सुमारास आग. 4 ठिकाणी दुकान आगीत जळून खाक.
शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती. 3 तासांनंतर आगीवर नियंत्रण. स्वारगेट लैंगिक अत्याचार प्रकरणी पीडित तरुणीचा न्यायालयात जबाब नोंदवला जाणार, तर आरोपी दत्तात्रय गाडेचीही ससून रुग्णालयात लैंगिक क्षमता चाचणी करण्यात आली. जालना जिल्ह्यातील गांधीनगर भागात किरकोळ वादातून 2 गटात दगडफेकीमध्ये वाहनांची तोडफोड. लहान मुलांच्या किरकोळ वादातून या भांडणाला सुरुवात झाली. गडचिरोलीमध्ये तरुणीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला 24 तासात अटक. शौचाला गेलेल्या तरुणीला मारहाण करून तिच्यावरती अत्याचार झाला होता. बीएमसीच्या ज्युनियर सिव्हिल इंजिनियर 9 मार्चची ऑनलाईन परीक्षा पुढे ढकलली. परीक्षा अंदाजे 15 दिवसाच्या आत घेण्याचं फेरनियोजन. पुणे महानगरपालिकेचा 12,618 कोटींचा अर्थसंकल्प सादर. अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ नाही. महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी 2025-26 या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर केला. अकोल्यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या महिला आघाडीच्या मोठ्या माजी महिला नेत्याच्या नातीच्या अपहरणाची चर्चा. 12 वर्षाच्या मुलीचं अपहरण झाल्यानं खळबळ. पोलिसांकडून 2 पथकं गठीत करून पुढचा तपास सुरू. महायुती सरकारविरोधात काँग्रेसचं धरणं आंदोलन. गोंदिया शहरातील गांधी प्रतिमेसमोर महायुती सरकारच्या विविध धोरणांचा निषेध केला. मुंबईच्या अंधेरी पूर्वमध्ये ऑनलाईन डिलिव्हरी केलेल्या आईस्क्रीममध्ये बुरशी. डिलिव्हरी कंपनी विरोधात मनसे आक्रमक. कंपनी बंद करण्याची मनसेची मागणी. जळगाव शहरातील शिवतीर्थ मैदानाजवळ शिंदेंच्या शिवसेनेतर्फे वाल्मिक कराड विरोधात आंदोलन. कराडच्या पुतळ्याला जोडे मारत फाशी देण्याची मागणी. कराडच्या पुतळ्याचंही दहन केलं. सोलापूरच्या बार्शीमध्ये धनंजय मुंडेंविरोधात मराठा समाज आक्रमक. तहसीलदार कार्यालयासमोर धनंजय मुंडे यांच्या पोस्टरचं दहन. देशमुख हत्या प्रकरणी मुंडेंना सह आरोपी करण्याची मागणी. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर राज्यभरात मराठा समाज आक्रमक. सोलापूरमध्ये सकल मराठा समाज संघटनेच्या वतीनं धनंजय मुंडेंविरोधात मूक आंदोलन. हिंगोलीच्या आखाडा बाळापूर इथे धनंजय मुंडे यांच्या प्रतिमेला जोडेमारो आंदोलन. धनंजय मुंडे यांची आमदारकी रद्द करून त्यांना बडतर्फ करून सह आरोपी करण्याची मागणी. देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याचीही मागणी. मुंबईच्या बाळासाहेब भवनमध्ये वाल्मिक कराड विरोधात शिवसेनेचं आंदोलन. वाल्मिक कराडला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी शिवसेनेची महिला आघाडी आक्रमक. शिंदेंच्या शिवसेनेकडून वाल्मिक कराडच्या विरोधात नाशिकमध्ये आंदोलन. वाल्मिक कराडला फाशी द्यावी या मागणीसाठी आंदोलन. कराडच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी दिली. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर वाल्मिक कराड विरोधात सत्ताधारी शिवसेना रस्त्यावर. पालघरमध्ये कराडच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत त्याचं दहन केलं. मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या अडचणींमध्ये वाढ. रिलायन्सला 24,500 कोटींच्या भरपाईची नोटीस. ओएनजीसी ब्लॉकशी संबंधित प्रकरण असल्याची माहिती. उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांची बहीण किम यो जोंगची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना धमकी. दक्षिण कोरियात अमेरिकन विमानवाहू जहाज आणि लष्कराची हालचाल पाहून जशास तसं प्रत्युत्तर देऊ अशी किम यो जोंग यांची ट्रम्प यांना धमकी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.